डिटेलिंग खूप सुंदर केली आहे ही. मग त्याच्यात ते पक्षी, तो ससा वास्तुशांत घरभरणी असते तिथे गिफ्ट करायलाही इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. हे त्यांनी जे मिररचं काम केलंय आणि ऑल्सो पेंटिंग, देवीच्या ह्याच्यात पण दागिन्यांचं डिटेलिंग बघा, जे ऍक्च्युअल मोतीचे दागिने, जसं म्हणजे हे लहान मुलांना बर्थडे गिफ्ट म्हणून द्यायला पण किती भारी आहे, म्हणजे त्यांच्या आवडीचं कार्टून. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत आहेत सुजाता कुडाळकर ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तर ह्यांच्या ब्रँडचं नाव आहे निर्माण बाय मा, असं त्यांच्या या ब्रँडचं नाव आहे. या ब्रँडचं नाव खरं तर त्यांच्या मुलीने सुचवलं होतं आणि त्यांची मुलगी सुद्धा एक आर्टिस्टिक बॅकग्राऊंडलाच बिलॉंग करते आणि त्या सुद्धा आता त्याच्यातच त्यांचे प्रोडक्ट्स त्यांनी लॉन्च केलेले आहेत. तर आज आपण लिपन आर्ट प्रोडक्ट्स पाहणार आहोत. हे सगळे तुम्ही होम डेकॉरमध्ये गिफ्टिंगसाठी वगैरे वापरू शकता. सो साधारण या ब्रँडची सुरुवात कशी झाली आणि कधी झाली आपण प्रेक्षकांना सांगूयात. ॲक्च्युली मी आधी GST डिपार्टमेंटमध्ये काम करत होती. तिथून मी VRS घेतली 4 वर्ष आधी. मला रिटायरमेंटला 4 वर्ष असताना मी VRS घेतली आणि मग तेव्हा मला घरात बसून नुसतं मोकळं राहायचं नव्हतं. तर त्याच्यासाठी मी काहीतरी आर्टवर्क सुरू करूया म्हणून सुरू केलं. लोकांना आवडलं. पहिलं नुसतंच मंडला आर्टने सुरू केलं, मग स्लोली केले. बराच चांगला प्रतिसाद माझ्या नातेवाईकांकडून मिळाला. सो त्यांचं, मुलांचं, नवऱ्याचं एक पॅकिंग होतं, त्याच्यामुळे मग चालू केलं आणि मग बरेच आयटम झाल्यावर असं वाटायला लागलं की वी कॅन गिव्ह अ ट्राय फॉर समथिंग लाईक प्रोफेशनल. सो ते चालू केलं. मग मुलीने सांगितलं की तिला आई करते म्हणून निर्माण बाय मा करायचं आहे. अच्छा. सो ते तसा तो लोगो आणि हे तिन्हीच लोगो सुद्धा डिझाईन केलेला आहे. अरे वा, मस्त. आणि मग सुरू झालं. मग आता मी 1-2 एक्झिबिशन्स केली आणि माझे बरेच प्रोडक्ट्स बेसिकली माझ्या ऑफिसच्या कलिग्स, एक्झिबिशन्समध्ये, रिलेटिव्स आणि बरेच त्यांच्याकडे मी दिलेले आहेत. आणि या एक्झिबिशनमध्ये मी छोटे आयटम्स बघून काही लोकांना फार आवडले, पण त्यांना मोठ्या प्रमाणात हवं होतं, लाईक साईज मोठी हवी होती. बरोबर. तर एक तर अशी होती की ती म्हणाली की मला सर्कलमधलं डिझाईन आवडलं, पण तिला रेक्टँगलमध्ये तेच डिझाईन विथ सम ॲडिशन्स आणि 3 फीट बाय 4 फीट अराउंड एवढं मोठं हवं होतं. तर ते आम्ही तिला दिलं गेल्या लास्ट गणपतीच्या वेळेला. तिने म्हणजे कस्टमायझेशनही करून देतात. येस. ग्रेट. तर मंडळी, आज जे काही प्रोडक्ट्स आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्याची स्क्रीनशॉट काढून तुम्ही दिलेल्या नंबरवरती ताईंना कनेक्ट करू शकता. आणि एक महत्त्वाचं, हे होम बेस्ड बिझनेस आहे, त्यामुळे कांदिवली वेस्टमध्ये सध्या आम्ही आहोत. तुम्हाला प्रायर अपॉइंटमेंटने येऊन इथे शॉपिंग करता येणार आहे. सो ताईंचा नंबर मी देतेय, तुम्ही त्यांना कनेक्ट केलं तर तुम्ही त्यांच्याकडनं ॲड्रेस आणि बाकी गोष्टींचं असिस्टन्स त्या तुम्हाला नक्कीच करतील आणि मग नंतर इथे येऊन शॉपिंग करू शकता. बट घर बसल्या एका क्लिकवरती सुद्धा शॉपिंग होऊ शकते. सो प्रोडक्ट्सची सुरुवात करूयात. पहिले काय दाखवताय तुम्ही, कोणकोणते डिझाईन्स आपण बघू शकतो? हे ट्री ऑफ लाईफ आहे. ॲक्च्युली ट्री ऑफ लाईफ अबंडन्स आणि ह्याच्यासाठी जनरली लोक घेतात. सुख समाधान घरामध्ये लाभलं पाहिजे त्या गोष्टीसाठी. तर त्याच्यामध्ये परत मी 2-3 साईजेस करते, कारण काही लोकांना मोठं हवं असतं. बरोबर. आणि काही, आता हे आहे ना, इथून वरून फोकस लाईट लावला तर हे रेज खाली येत आहेत आणि ते खूप छान दिसतं. ह्याला पण ते तसंच आहे, फक्त ह्याच्यात डिटेलिंग खूप सुंदर केली आहे. मग त्याच्यात ते पक्षी, तो ससा, खाली ससे बसले वगैरे, यातच मग ट्री ऑफ लाईफ मध्ये हे पण एक आहे. बट दिस इज व्हेरी नाईस. अच्छा, सो हे कलर्स पण तुम्ही डिसाईड करता की म्हणजे जे कस्टमर सांगतील त्या कलर मध्ये? आता हे जे आहे ना, बेसिकली ह्याचं मी एक 3 पीसचं सेट, माझा एक US क्लायंट आहे, त्यांना दिलेलं. तर त्यांना अगदी येल्लो, ऑरेंज, ग्रीन आणि ब्लू एवढेच कलर हवे होते, दुसरा कुठलाही कलर नको होता. आणि त्यांना इथे काचा नको होत्या. ते म्हणाले इथे लावल्या तर चालतील, पण मला, सो ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे. ह्याच्या सगळ्या लीव्सना मी काचा लावल्यात, इथे मी लीव्सना शेडिंग केलंय आणि इथे फक्त थोड्या काचा लावलेल्या आहेत. वा, मस्त. जसं क्लायंटला हवं असेल त्यांना. काही लोकांना इथे काचा भरपूर चकमक आवडतं, काहींना अगदी सिंपल आवडतं. बरोबर. सो अकॉर्डिंग टू देअर टेस्ट. बट हे किती कमाल आहे. मागच्या बाजूला पण फिनिशिंग तुम्ही बघू शकता. अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज, इथे हँग करायला देण्यात आलेला आहे. इन केस तुम्ही रेंटच्या घरात राहताय, तिथे काही खिळे ठोकणं किंवा काही लावणं पॉसिबल नसेल तर तुम्ही इथे डबल टेप लावूनही हे स्टिक करू शकता वॉलवरती. सो दिस इज व्हेरी प्रिटी. हे तुम्ही स्वतःच्या घरासाठी म्हणून घेऊ शकता किंवा वास्तुशांत घरभरणी असते तिथे गिफ्ट करायलाही इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. इथे नंतर मला गणपती बाप्पाचेही काही डिझाईन्स दिसत आहेत. सो इथे एक ही डिझाईन आहे. सो हे टेबल टॉपवरती किंवा तुम्ही छान टीव्हीच्या इथे वगैरे ठेवायला तिथे यूज करू शकता. ऑल्सो ऑन द वॉल ते तुम्ही ठेवू शकता.
आणि त्यात आणखीन एक छोटी डिझाईन, म्हणजे त्याच्यापेक्षा एक वेगळी मोठी डिझाईन इकडे आहे. सो हे पण किती छान डिटेलिंग आहे. हे साधारण बनायला किती वेळ जातं, म्हणजे तुम्हाला एक प्रोडक्ट एक बनवायला? प्रोडक्ट बनवायला अगदी आरामात व्यवस्थित सगळं सेट म्हणजे ड्रॉ करण्यापासून 3 ते 4 दिवस. 3 ते 4 दिवस. हो. सो हे सगळं तुम्ही करता, हो, हो, हो. राईट फ्रॉम रॉ हो, हो, हो. एव्हरीथिंग? फक्त एक MDF असतो ब्राऊन कलरचा, तो मिळतो. त्याच्यावर व्हाईट वॉश करायचा, मग त्याच्यावर बेस कलर मारायचा, मग डिझाईन काढायचं, मग हे रोल करून हे बनवता येतं. ते काढायचं, मग कलर द्यायचा, मग मिरर्स लावायचे, मग ते छोटे छोटे डॉट्स मंडाला, ते माझं थोडं माझ्या बऱ्याच ह्याच्यात तुम्हाला दिसेल, मला थोडं हो. मंडालाचं आवडतं करायला. सो आय ट्राय टू इनकॉर्पोरेट दॅट. वा, पण हे कलर कॉम्बिनेशनही एकदम व्हायब्रंट आहेत, म्हणजे घराच्या हां. भिंतीवरती ते छान दिसलं पाहिजे. हां. सो त्या हिशोबाने कलर कॉम्बिनेशनही खूप छान युटिलाइज केले गेलेत. सो साधारण रेंज कशी जाते, म्हणजे इथे हा सगळ्यात छोटा आहे, हो. तर ह्याची रेंज कशी हे जाते एक आपल्याकडे? 1,500 म्हणजे 1,250 वगैरे असं असतं. बरं. हां. त्याच्यानंतर मग थोडे हे 12 इंचाचे आहेत. त्याची साधारण 1200 ते 1500 मध्ये असते. आता ओके. काही याच्यावर डिटेलिंग खूप जास्त असतं. मग त्याच्यावर त्याची प्राईस थोडीशी डिफर होते. आता ह्याच्यात ट्री ऑफ लाईफ पण आहे आणि हे पिकॉक्स पण आहेत. हे दोन्ही परत पिकॉक्स सुद्धा अबंडन्ससाठी हो, घरात हे म्हणजे आहेत. ते म्हणतो ना शुभ ऑस्पिशियस. चिन्ह हां, शुभ. प्रमाणे हो, हो, यूज केलं हो, जातं. हो. अगदी. आणि ट्री ऑफ लाईफ या दोघांचंही कॉम्बिनेशन करून मी हे केलं. नुसतं ट्री ऑफ लाईफ नाही, नुसतं पिकॉक्स नाही. वा. तर ह्याला खूप जास्त वेळ लागतो आणि हे खूप दिसायला सुंदर आहे. त्याच्यामुळे मग ते थोडेफार व्हेरिएशन्स प्राईसमध्ये होतात. बेस बरं. प्राईस इज लाईक 1200 यू कॅन से फॉर ओके. 12 इंचेस. आणि मग त्याच्यानंतर जसं जसं मोठं होतं तसं तसं त्याची प्राईस 1500, 2000, 2500. सगळ्यात हेवीएस्ट वाला तुम्ही कोणतं हे केलं होतं? हेवीएस्ट वाला जो मी म्हटलं तो कस्टमाइज्ड केलेला, जो अच्छा. 3 फीट बाय 4 फीट, दॅट वॉज अराउंड 15,000. ते तुम्ही कस्टमाइज करून हो, दिलं हो. होतं? त्यांना 15,000चं? 15,000च. येस. वा, म्हणजे काही लोकांचं असतं ना, की हो. घर आपलं एकदाच बनणार आहे, तर हां. ते घरासाठी काहीतरी छानच तिचं असलं पाहिजे. ऍक्च्युली इंटिरियर ती करतच होती आणि तिच्याकडे बरोबर तेवढा एक रेक्टँगल होता. त्याच्या बाजूला ओके. माझ्या इन्स्टाच्या पेजला गेल्यावर त्यांचा रिव्ह्यू पण आहे. तिला बरं. जसं हवं होतं, ती म्हणाली की मला जसं हवं होतं एक्झॅक्टली तसंच मिळालं. आय एम सो हॅपी. वाव. तर ते म्हणजे म्हणजे तिने सांगितलेलं. दिस इज व्हेरी नाईस. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जेव्हा घराचं इंटिरियर पण करायचं ठरवतो, हो. तेव्हा समथिंग ऑर दी अदर एक तरी वॉल अशी असली पाहिजे की ती आर्टिस्टिक दिसली हां, पाहिजे. हां. त्यामुळे हे नक्कीच तुम्हाला युजफुल असणार आहेत प्रोडक्ट्स. त्यात दुसरी डिझाईन कोणती आपण बघू शकतो? ऍक्च्युली बरेच डिझाईन्स दिसतात. इथे बटरफ्लाय आहे, त्यानंतर इथे ओमची पण डिझाईन दिसतीये. हे एक वा. आहे, कृष्णाचं आहे. हे खूप जण प्रेफर करतात घरामध्ये हां, लावणं. हां. म्हणजे बासरी असणं हो, खूपच चांगलं हो, मानलं हो, जातं. हो. त्यामुळे आणि अगेन तुम्ही छोटे छोटे डिटेलिंग बघा, हो. पेंटिंग पण आहे, पण इथे अगेन तुम्हाला जे ओरिजिनल मणी वगैरे आहेत ते हो. लावलेलं दिसेल. हातातले कडे म्हणा किंवा तर बासरीची डिटेलिंग खूपच सुंदर वाटतंय. आणि ह्याला म्हणजे हे जे पीस आहे त्याच्यात इतके शेड्स आहेत की ते हो. करायला खूप वेळ लागतो. म्हणजे त्याच्यात माझ्याकडे 2 आहेत. एक छोटा आहे, कारण काही काही लोकांना वाटतं हे खूप मोठं झालं. बरोबर. आम्हाला हे एवढं मोठं बॉर्डर नको, आम्हाला फक्त हातावर फोकस करा. सो राईट. त्याच्यात सो मी तिथे एक आहे. हां, तिथे मी ते ऍक्च्युली वॉलवर लावल्यानंतर किती सुंदर दिसतंय हां. बघा. हे तुम्ही तुमच्या देवघरात वगैरे लावू शकता हो, किंवा हो, बेडरूम हो. मध्ये वगैरे ते खूप हो, छान आहे हो, लावायला. हो. सुंदर आहे. आणि मस्त. कृष्णाची बासरी ऑलवेज आपल्याला एक मनाला भावून जाते ना, असं आहे. अगदी. हो. मस्त. सो हे जसं आता कृष्णाचं आहे, तसं समजा कोणी असे शिवभक्त असतात, हो, तर हो. कोणी असं म्हणालं की आम्हाला शंकराचं इथे काहीतरी हो, करून ते हवंय. डमरू देऊ डमरू शकतो वगैरे. किंवा हां. हातात पार्वतीचा पाय असतो आणि हां. ते पकडलेलं अगदी, असं अगदी. असतं, किंवा डमरू असतो. हां. वन साइड शिवाचं असतं, वन साइड पार्वती आपण अगदी. करू हो. शकतो. ते तुम्ही देता करून? हो, आम्ही करून देऊ शकतो. वॉव! सो तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे इथे कस्टमायझेशन करून दिलं जाऊ शकतंय. सो आय थिंक अ व्हेरी राईट प्रॉडक्ट जे तुम्ही तुमच्या घरामध्ये यूज करू शकता. इथे अगेन ओमची एक डिझाईन आहे. सो जसं मी म्हणाले की कलर्स फार मॅटर करतात या डिझाईन्समध्ये. हां. बिकॉज ते डिझाईन त्या कलर नंतर ती उठून दिसली पण पाहिजे. हो. बिकॉज त्यावरती मिरर आहे. हे ते सहस्त्रार चक्र म्हणतो ना आपण, बरोबर. सगळ्यात टॉपचं जे चक्र Yes. आहे, मेडिटेशनसाठी वगैरे कोणाला, काही लोक असतात की ज्यांना मेडिटेट करायला थोडं कनेक्टिव्हिटीसाठी काहीतरी समोर लागतं. बरोबर. तर ते ओम ठेवलं तर आपल्याला ओम आपण म्हणजे आपल्यासाठी उच्चारतोच. अगदीच. चांगलं आहे उच्चारण. आणि ते कलर कॉम्बिनेशन ते त्या सहस्त्रार चक्राचं घेतलंय. वा. सो हे पण खूप छान वाटतंय. अगेन इथे एक थोडं वेगळं डिझाईन आहे ज्यामध्ये हां. बटरफ्लाईजचं डिटेलिंग हां, आहे. म्हणजे हा पूर्ण फ्लॅप आहे, हा डिझाईन आहे आणि हा फ्लॅप उघडलाय असं यू कॅन से, यु नो. हम्म, असा हम्म. क्वार्टर उघडला आणि त्याच्यामध्ये बटरफ्लाईज आहे, तिथे स्वान आहे.
वा. सो अगेन त्याच्यातलाच एक वेगळा कलर कॉम्बिनेशन. हा. सो तुमच्या घरामध्ये जे तुम्ही कलर्स करता त्याच्या अकॉर्डिंगली पण बरेच लोक म्हणतात ना की आमच्या घरामध्ये आम्ही ब्ल्यू थीम हो ठेवली हो आहे हो किंवा तर ग्रीन थीम ठेवली आहे, हो. पीच हो. थीम ठेवली आहे, तर त्यावेळेस वापरायला येस, इट इज अ गुड ऑप्शन. हा आणि एक वेगळा कलर कॉम्बिनेशन आहे. वा. आणि हे ऍक्च्युअल मध्ये भिंतीवर लावल्यानंतर ना काही जणांचं असं पण असतं की आम्हाला इट शुड बी व्हेरी डिसेंट, हा. म्हणजे दिसताना छान दिसलं Yes. पाहिजे. काही लोकांना थोडे डार्कर शेड आवडतात, काही लोकांना हा. कॉन्ट्रास्ट असं पण वेगळं आवडतं. हे खूप छान डिटेलिंग आहे. म्हणजे मिररचं पण तुम्ही जर बघणार तर इथे तुम्हाला पानाच्या शेपचं मिरर आहे, त्यानंतर इथे डायमंड शेपमध्ये आहे, त्यानंतर इथे पानांच्या वेगळ्या शेपमधले मिरर आहेत, इथे स्क्वेअर मिरर आहे. म्हणजे तेवढी डिटेलिंग पण लक्षात घेतली गेली आहे प्रत्येक प्रोडक्टमध्ये. सो इथे ही एक डिझाईन आहे, तिथे ही एक मोठी डिझाईन आहे ज्याच्यामध्ये जास्त कलर्स नाहीये, बेस कलर आहे आणि त्याच्यावरती पुढे येस. लिपन आर्ट सगळं आता केलं गेलेलं ह्याच्यामध्ये आहे. काही लोकांना जर समजा इथे खाली गोंडे लावून हवे असतील, या बरोबर. टाईपचे गोंडे 3 हा. 4, ते आपण कस्टमाइज लावून देऊ शकतो. ओ नाईस. अच्छा, हे पण आहे ना आपल्याकडे, हो, हे हो. मेन डोअरला वगैरेही लावता येऊ शुभलाभ शकतं. आहे. मस्त. म्हणजे 2 साइडला 2 दोन साईडला 2 शुभलाभ. लावू शकतो. एक इकडे लावलंय, एक इकडे हा. लावलंय. सो हे तुम्ही हॉलमध्येही लावू शकता हा. किंवा तुमच्या मेन जो डोअर आहे, एंट्रन्स आहे, तिथेही लावायला चांगलं आहे. सो अगेन हे गिफ्टिंगसाठीही मस्त आहे किंवा स्वतःच्या घराच्या होम म्हणजे स्वतःचं घर डेकोरेट करायचं म्हटलं तर काय नवीन काय वेगळं, तर हे असं काही प्रोडक्ट्स तुम्ही घेऊ शकता. हे पण छान आहेत. हे हे कशासाठी आहेत? हे पण तेच, आता आजकाल इव्हिल आहे आणि निगेटिव्हिटी साठी म्हणून आउल्स हे करतात, म्हणजे आपल्या घरातली निगेटिव्हिटी आहे ती ऍब्सॉर्ब होते असं. अच्छा. आजकाल ते आउलचं खूप सिम्बॉलिक झालंय. आणि हे बर. खालचे आहेत ते इव्हिल आहे आहेत. हो, ते हे hanging. खालती हा, येते. तर ते पण ते निगेटिव्हिटी साठीच आहे. बर. सो हे कुठे लावायचं? घरामध्ये लावू शकतो? घरामध्ये आपल्या दरवाजाच्या समोर जनरली लावतात, लावतात का? की म्हणजे मग ओ. ती निगेटिव्हिटी येत नाही घरात असं म्हणतात. अच्छा. आणि काय रेंज मध्ये जातं हे? म्हणजे हे- 2 घ्यायचं असतं पीस की एक नाही, सिंगल? सिंगल पीस. आता ते आपण निगेटिव्हिटी साठी लावतो तो 350 पर पीस आहे ते. 350 पर पीस. हा. वा, मस्त. अच्छा, इथे मला हेही दिसतंय. सो हे हा. कशासाठी आहेत? हे आपण असंच घरातही लावू शकतो, ज्यांच्याकडे एक छोटंसंच म्हणजे रेंटवर राहतायत किंवा मुलं जी बाहेर अशी राहत असतात, पीजी किंवा पीजी, हॉस्टेलमध्ये. तर त्यांना घरात गणपती असावा असं वाटतो, तर तिथे कुठेतरी लावू शकतात. किंवा कारमध्ये आपण कारला हँगिंग लावतो, जनरली आपण बरोबर. गणपतीचं कारमध्ये लावतो. बरोबर. त्याच्यामध्ये बऱ्याच डिझाईन्स आहेत, त्याच्या मागेही केलेले आहेत. दुसऱ्याच्या पण हा. मागे स्वस्तिक आहे. इथे स्वस्तिक आहे, म्हणजे हे हा. कसंही मूव्ह झालं हा, तरी ते कारण छानच ते दिसेल. कारमध्ये मूव्ह होणार आहे. हे आपल्या भिंतीवर लागणार आहे, त्याच्यामुळे हे. ते मूव्ह नाही होणार आहे. मग त्याला बॅकला आम्ही काही नाही केलेलं आहे. अच्छा. असं. व्हेरी थॉटफुल. म्हणजे हा. प्रत्येक प्रोडक्टचं डिटेलिंग खूप छान केलंय हे तुम्ही. पण आहे ह्याच्यामध्ये. सी, दिस इज व्हेरी नाईस. अगेन गणपती बाप्पा, आणि तुम्ही बघू शकता इथे त्यांनी जे मिररचं काम केलंय आणि ऑल्सो पेंटिंग, आणि मागच्या बाजूला स्वस्तिक. सो शुभचिन्ह त्यांचा वापर योग्य पद्धतीने केला गेलाय. अगेन इथे बाप्पाचं अगेन एक वेगळी डिझाईन वेगळे आणि इथे स्वस्तिकची वेगळी डिझाईन. यात पण कोणाला कुठले कलर कॉम्बिनेशन हवे असतील तर ते आपण कस्टमाइज करून देऊ शकतो. वा. सो ह्याची काय रेंज म्हणाला? ह्याचे 350. 350. सो हे नवीन गाडी वगैरे घेतली असेल तर त्याच्यात लावायला घेऊ शकता किंवा घरामध्येही ठेवायला खूप छान आहे. देव्हाऱ्याच्या शेजारी पण असं बाजूला लावायला पण 2 तुम्ही वापरू शकताय. खूप मस्त आहे. इथे पण खालती बऱ्यापैकी डिझाईन्स ठेवलेले आहेत. सो इथे इव्हल आहे एक खूप सुंदर, हे मला खूप आवडलंय. हे अलीकडे भरपूर जण ऍक्च्युली ह्याचे ना ते ड्रीम कॅचर्स भरपूर हा. लावले जातात तर ना त्याच्याच घरामध्ये. मी म्हंटल ना, इथे खाली तुम्हाला ब्ल्यू गोंडे हवे असतील तर मे बी 1 2 इथे 1 2 3 हा. असं करून लावू शकतो. पण तो ओके. मग मोठा होतो पीस. काही लोकांना ते तेवढं मोठं नको असतं, म्हणून बरोबर. आम्ही ठेवताना बेसिक ठेवतो. ओके. त्यात तुम्हाला ऍडिशनल समजा काही गोंडे लावून हवे आहेत वगैरे तर ते आम्ही करून देऊ शकतो. वा. यात सुद्धा प्रत्येक 2 ह्याच्यामध्ये मी डॉट्स, युनिफॉर्म डॉट्स आहेत, लाईक मोठा छोटा 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 असं. हो. तर ते सगळं म्हणजे फार मायन्यूटली करावं लागतं, असं अगदी. पटापट करता येत नाही कुठली पण गोष्ट. डिटेलिंग इज सो नाईस. म्हणजे कलर शेड्स पण ब्ल्यू मधले खूप हा. व्यवस्थित दिसून येत आहेत. ह्यांची काय रेंज आहे? ह्याची अराउंड 2000. 2000 ची मोठं आहे. रेंज. ओके. ह्याच्यामध्ये समजा मला हे इव्हल आयचं एवढं छोटंसं हो. हवं असेल तर तेही तुम्ही हो, करून हो, देता? हो. वा. ते मग तुम्हाला 1200 1000 जसं अच्छा. तुम्ही साईज घेणार त्याच्याप्रमाणे. वा. सो हे खूपच चांगलं आहे. आणि महत्वाचं, हे सगळं मंडळी
MDF वर केलेला आहे. हे इम्पॉर्टंट आहे. आपण प्रॉडक्टची USP मेन सांगायचंच राहिलं, की तुम्ही जे YouTubeवरती वगैरे व्हिडिओज बघता त्याच्यामध्ये पेपरचा वापर केला जातो. पण बऱ्याचदा काय होतं, पेपर नंतर दुमडतो किंवा तर ते खराब होतं. मग काळजी नीट घेतली जात नाही. पण हे कसं आहे, वर्षानुवर्ष हे टिकून राहणारं प्रॉडक्ट आहे. बिकॉज ह्याच्यामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचा MDF यूज केलं गेलेलं आहे आणि हे सगळं डिटेलिंग करून आणि इनफॅक्ट हाताला पण कुठेच काही लागत नाहीये. नाहीतर युजली काय होतं, काच असेल तर हाताला लागते. वगैरे लागते. पण हे एवढं डिटेलिंग मायन्यूट केलं गेलेलं आहे की हात जरी फिरवलं तरी काही लागणार नाही. बरं, हे पुसायचं कसं, म्हणजे याची काळजी कशी घ्यायची मोठा असते? ब्रशने जस्ट असं वाईप आउट करू शकतो धूळ रेग्युलर, आणि फारच असं वाटलं तर ओला थोडासा दमट कपडा घेऊन त्याला पुसलं तरी काही होणार नाहीये, कारण हे अॅक्रेलिक कलर्स आहेत आणि त्याच्यावर आम्ही वार्निश लावलेलं आहे. सो अच्छा, इथे सुद्धा मागे सुद्धा वार्निश आहे, त्याच्यामुळे ह्याचे म्हणजे ड्युरेबिलिटीसाठी वार्निश लावून म्हणजे मग त्याला काही कलर चांगलं निघणार टिकतं. नाही त्याचं. हां, येस. मस्त. सो अजून इथे वेगळं बघायला गेलं तर ज्यांना व्हाईट आणि गोल्डन मध्ये हवंय, सो हां. त्यांच्यासाठी पण इथे हे options डिझाईन आहेत. मी म्हटलं ना मोठं करून दिलंय ते अच्छा, ओ design हे आहे. असं डिझाईन आहे. हां. व्हेरी नाईस. हे खूप असं सटल डिझाईन आहे. म्हणजे काही लोकांना फक्त असं रिच वाटतं ना, त्याच्यात हां, खूप असं अगदी. richness आहे. सो जसं देवीचं इथे एक आहे, सो हे एक तुम्ही बघू शकता. हे छोटं, पण अगेन देवीच्या ह्याच्यात पण दागिन्यांचं डिटेलिंग बघा, जे ॲक्चुअल मोतीचे दागिने जसं देवी परिधान करते त्या पद्धतीने इथे मोत्यांचं मुकुट, मोत्यांचे दागिने, त्याच्यानंतर कानातलं नथ, ह्या सगळ्या गोष्टींचे, इथे टिकली सुद्धा, इतकं मायन्यूट डिटेलिंग आहे प्रत्येक प्रॉडक्टमध्ये. ही आणि छोटी ही साईज आहे. थोडी म्हणजे काली माता टाईप आहे, हां. प्युअर देवीचं रौद्र रूप. रौद्र आणि रूप. ही आपली पार्वती, जी अशी सटल एकदम शांत तिच्या चेहऱ्यावरचे भाव आहेत. वाह! हे पण किती मायन्यूट डिटेलिंग आहे ना, खूप मस्त आहे हे. म्हणजे जनरली बंगाली वगैरे लोकांना हे असे हां, प्रेफर करतात ते ना. करतात. समजा कोणाला असं असेल की बरेच लोक असतात ना की ज्यांना खंडोबाचं वगैरे हवं असेल, आता देवी आहे, हो. म्हणजे बऱ्याच लोकांचं असतं की आम्हाला आमच्या देवाचं हो, काहीतरी हो, करून हो, हवंय, हो. तसं तुम्ही करून देता करून का? देऊ शकतो. येस. वा, मस्त. अगेन इथे पिकॉकची पण एक खूप सुंदर डिझाईन आहे, ही मला खूप आवडली आहे. म्हणजे इतकी सटल डिझाईन आहे ही, सुटसुटीत, म्हणजे आल्यानंतर पाहुणे एकटक बघतच बसणार त्या डिझाईनकडे, इतकं कमाल दिसतंय ते. म्हणजे मोर पीस, जे रंग तुम्ही बघू शकता, प्रत्येकाची कन्सिस्टन्सी, म्हणजे प्रत्येकाची शेड जे केले गेलेले आहेत त्याची कन्सिस्टन्सी खूप छान पद्धतीने मेंटेन केली गेली आहे. आणि अगेन ह्याच्यामध्ये पण खूप सटल असे मिरर वर्क आहे, जास्त मिरर वर्क नसून पेंटिंग वरती जास्त भर देण्यात आलाय. मिरर वर्क तुम्हाला फार असं कमी बघायला मिळेल ह्याच्यामध्ये. सो अगेन आता मोर आहे तर ऑफकोर्स आपण हेच रंग वापरणार, पण आतला कलर समजा मला काही हो, वेगळा हो. हवा असेल हो, तर तुम्ही हो. ते करून देऊ येस. शकता ना. हो. या मधल्या पेस्टमध्ये कोणाला घड्याळ हवं असेल तर इथे आपण घड्याळही लावू शकतो. मध्ये ते घड्याळाचं मागून आपण मशीन लावणार, हम्म. पुढे काटे येतील आणि इथे ते नंबर्स येतील. पण परत घड्याळाचं कसं असतं, काही लोकांना ब्रँडेड घड्याळं हवी असतात, तर त्याच्यामुळे आम्ही देताना हे देत नाही. इथे ओके. कोणाकोणाचा नुसता मिरर पण असतो, जस्ट हा. मिरर म्हणून पण असेल. बर, पण मी ऍक्च्युली असं एक आर्ट पाहिलं होतं गोव्याला, मी एका हॉटेलला गेले होते, तर असं पूर्ण लिपन आर्ट होतं. इट वॉज व्हेरी सटल, पूर्ण असं काचेचं बनवलं होतं, पण मिडलला त्यांनी त्यांच्या हॉटेलच्या ओनरचा फोटो लावला होता. म्हणजे ते आता, म्हणजे बरेच वर्ष झाली आहेत त्यांना जाऊन, तर त्यांचा फोटो लावला होता, विच वॉज लाईक व्हेरी, म्हणजे गेल्यानंतर लगेच असं लक्ष हो. जात होतं त्या प्रोडक्टकडे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फॅमिली Yes. फोटोज वगैरे पण लावू शकता, म्हणजे इन दॅट केस. पण हे किती क्लास वाटतंय. आणि अगेन हँग करायला तुम्हाला इथे मागे ऑप्शन तर आहेच, पण डबल टेपही तुम्ही यूज करू शकता. दिस इज व्हेरी प्रिटी. सो मंडळी, हे जे काही आम्ही डिझाईन्स दाखवतो हे फार लिमिटेड डिझाईन्स आहेत. ताईंचं इंस्टाग्राम पेज आहे निर्माण बाय मा नावाने. सो त्या पेजवरती जाऊन तुम्ही अजूनही डिझाईन्स पाहू शकता. आणि हे डिझाईन्स आम्ही फार लिमिटेड दाखवतोय. ऑफकोर्स ह्याला भरपूर वेळ लागतो करायला आणि कस्टमायझेशनही करून दिलं जातं. त्यामुळे आम्ही सगळे डिझाईन्स नाही दाखवू शकत. पण इन केस तुम्हाला अशी इच्छा असेल की तुम्हाला जे प्रॉडक्ट हवंय ते कस्टमाइज करून हवंय, तर त्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा जे प्रॉडक्ट्स आज तुम्ही स्क्रीनवर पाहताय त्याचे स्क्रीनशॉट काढून तुम्हाला ज्या साईजमध्ये हवंय किंवा तर तीच साईज हवी आहे का, तर ते तुम्ही दिलेल्या नंबरवरती सुद्धा पाठवू शकता. सो अगेन हे फार लिमिटेड डिझाईन्स आहेत. जास्त डिझाईनसाठी तुम्ही ताईंना कनेक्ट करू शकता. गुजराती लोकांकडे श्रीनाथजीचं फार हे आहे. येस, हो, त्यांच्या घरामध्ये बघायलाच मिळतं ऍक्च्युली ना. सगळ्या रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या असतंच. हो हो हो. सो हा दुकानांमध्ये. सेट आहे का पूर्ण? हा, म्हणजे तुम्ही मधला एक सिंगल पीस हवा असेल, मोठा हवा असेल तर तो मोठाही करून देऊ शकतो. ह्याच्यापेक्षा छोट्यामध्ये तेवढं डिटेलिंग येणार नाही, कारण बरोबर. त्याच्या गळ्यातलं बरंच काही करायचं असतं. ते अगदी. बघाल हो, तुम्ही हो, तर हो. बऱ्याच
माळा वगैरे लावून हो, इथे केलेला आहे. ऍक्च्युअल मध्ये माळा आणि हा. हे डिटेलिंग खूप आणि केलं ते गेलं. कापसाचं एक असतं त्यांच्या गळ्यात, ती एक जी मेन जी माळा आहे ना, हो, हा ही ही. ही ही हा कापसाची हा आहे. तर येस. ते केलंय. आणि मग त्याच्या बाजूला गायी, परत आपली कामधेनू गाय असते ती शुभ असते पिचवाई म्हणून आर्ट पिचवाई मध्ये. आर्ट मध्ये ते वा वा. केलंय. आणि ते परत लोटस आहेत, हा. कमळ पण परत तेच, म्हणजे सगळीकडे थोडस घरात थोडं चांगलं शुभ चिन्ह असावं असावं असं हे त्यासाठी केलेलं म्हणून. आहे. व्हेरी नाईस. हे संपूर्ण आहे की कसं काय? नाही नाही नाही, हे 4 वेगवेगळे पीस आहेत. तुम्ही असे लावू शकता जे एकदम छान दिसत आहेत. 2 इथे सर्कल्स मध्ये डिझाईन्स आहेत, इथे हम्म. स्क्वेअर मध्ये आहेत, रेक्टँगल्स आणि स्क्वेअर्स करून. तर तुम्हाला हवे असतील तर त्यातले 2 किंवा 3ही घेऊ शकता, 4ही घेऊ शकता. पर पीस त्याची प्राइसिंग होईल. हे ओके. 3चा एक सेट आहे. तो व्हाईट मध्ये आहे. सो White अगेन दिस मध्ये. इज व्हेरी सटल, म्हणजे ज्यांच्या घरामध्ये वॉल वरती खूप असं डार्क टोन आहे हा. त्यांच्या इथे लावायला किंवा किचन मध्ये वगैरे पण हो. लावायला ते खूप चांगलं आहे. हो. मस्त. हे काय आहे? हे ह्या जसे मी ते गणपतीचे केलेत वॉल हँगिंग्स, हम्म. हा सिंगल पीस पण मिळू शकतो. हा ओके. सिंगल पीस अराउंड 150-180 पर्यंत आहे. मग ओके. हे 2चं सेट आहेत, हे 3चे सेट आहेत, हे 5चं सेट आहे. तर ओके. हे असं म्हणजे आता आपल्याकडे गणपती आलेत, गणपतीची तेव्हा आपल्याला काहीतरी डेकोरेशन करावं लागतं. बरोबर. तर ते हे मध्ये असं गणपती बाप्पा असेल, आणि आता हे मला जागा कमी असल्यामुळे मी फार जवळ लावलेत. बरोबर. थोडेसे स्प्रेड आउट करून एक मागे नुसती प्लेन ओढणी जरी लावली हा. आणि त्याच्यावर हे लावले तर ते पूर्ण आपलं एक गणपतीचं डेकोरेशन होऊ डेकोरेशन होऊन जाईल. मस्त. आणि ते खूप छान दिसेल. आता इथे मी गोंडे लावलेत, कुणाला खाली बेल्स हवे असतात ते बेल्स हम्म. लावून मिळू शकतात, म्हणजे डिपेंडिंग ऑन की कोणाला कसं हवंय. सो अगेन गणेशोत्सवाची तयारी जर तुम्हाला करायची आणि तुम्हाला डेकोरमध्ये हँडमेड प्रोडक्ट हवंय डेकोरेशन आयटम मध्ये, तर मग नक्की ह्या गोष्टीचा वापर तुम्ही करू शकता. सो ह्याच्यामध्ये पण कलर्सचं ऑप्शन अवेलेबल आहे, इथे राईट? मी एक ब्लू कलर. ओ येस. सी हे बघा, इथे एक लावून ठेवलंय त्यांनी. सो हे पण खूप सुंदर आहे. हे ऑफकोर्स डेकोरेशन झालं की त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या होम डेकोरमध्येही हो, हो, वापरू हो, शकता, हो. अशा पद्धतीचं आहे. हो, हो. पण हे डिटेलिंग वगैरे प्रत्येकाची खूप सुंदर केली गेलेली आहे. सो हे मिरर सुद्धा आहेत, सो ज्यांना घरामध्ये मिरर लावायचे असतात. सो मोठे मिरर तर ऑफकोर्स असतात आपल्याकडे, पण घराच्या एंट्री करताना, बाहेर पडताना किंवा तर वॉशरूमच्या इथे पण काही जण प्रेफर करतात ना, म्हणजे सिंकच्या वरती वगैरे हो. लावायला. तो शेवटचा आहे तो चंद्र आहे, हा. तो म्हणजे चंद्रकोर आहे. येस. आणि इथे हा स्क्वेअर मध्ये आहे आणि अगेन इथे हा सर्कल मध्ये आहे. सो हा अशा हे असं. पद्धतीचा आहे चंद्रकोर. व्हेरी नाईस. ह्यांची काय रेंज जाते साधारण? हे 1200 पर्यंत. बरं. असं समजा मला एखादा मोठा मिरर करून हो, हवं हो, असेल घरामध्ये, हो, हो, तर तेही हो, तुम्ही हो, करून हो, देता? हो. वंडरफुल. इथे नेमप्लेटही दिसत आहेत मला. हम्म. सो नेमप्लेट सुद्धा आता हे रेझिन आर्ट वाला आहे का? हा, म्हणजे ह्याच्यावर मी रेझिन घातलंय. आता माझ्याकडे दुसरं एक मी हे सेम केलेलं ब्लू कॉम्बिनेशन मध्ये, त्यांना ब्लू हवं होतं पण त्यांना रेझिन नको होतं. ओके. मग त्यांना मी नुसतं दिलं, ते लोक जस्ट, आणि मी ते तर कॅनव्हस बोर्डवर केलेलं. ओके. सो ते कॅनव्हस बोर्डवर हेच डिझाईन, पण त्यांना पिकॉक्स नको होते आणि गणपती नको होता. यांना हे म्हणाले आम्हाला पिकॉक आणि गणपती दोन्ही हवंय. मग आम्ही हे असं ऍडजस्ट करून दिलं. त्यांचा फ्लॅट नंबर आणि नाव असं आहे. ओके. आणि हे आमच्यासाठी, म्हणजे ज्यांना छोटी हवी आहे. आता हे लावायला मोठी जागा असावी लागते, सगळ्यांकडे तेवढी मोठी जागा नसते बरोबर. दरवाजाच्या बाहेर. हो. तर छोटेसं फक्त नाव, स्वस्तिक आपलं घराच्या असावं म्हणून, आणि फुलं, असं करून हे एक छोटं आहे. हे एक 750 पर्यंत. जसं साईज प्रमाणे त्याच्या प्राइसेस व्हॅरी करतात. हे हँगिंग आहेत परत. सो हे हो. समजा 2च आहेत. समजा हो. मला 10-12 हवे हो, असतील हो. तर तेही तेही मिळू शकतात, राईट? त्यातले पण कलर्स तुम्हाला हवे असतील ह्याच्यापेक्षा काही वेगळे, तर तेही देऊ शकतो. त्या सुद्धा माळा आपण गणपतीच्या डेकोरेशनच्या बाजूने लावू शकतो. बरोबर. त्या म्हणजे हे माळांमध्ये मल्टीपर्पज यूज आहे हो, हो, साधारण. हो. घरातही हो, वापरायला आहे, हो. नंतर डेकोरेशनसाठी. आता ह्याच्यात मी 7-8 लावले, 8 लावलेत. त्याच्यामध्ये तुम्हाला लेंथ जास्त हवी आहे तर ती पण आपण करू. आपल्याला अशी घराची तोरण कडून मिळू शकतात हो, का? हो, हो. म्हणजे जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी. हो, हो, तोरण हो, कारण हो, की हो. खूप असे पारंपरिकच असतात. सो हो. काही वेगळं हवं असेल तर अशातले Yes. तोरणही देता ना हो, तुम्ही? हो, हो. हे एका लहान मुलाचं स्पेसिफिक रिक्वायरमेंट होती की मला डायनासॉरच पाहिजे. मला इमॅजिन करता येत नव्हतं की डायनासॉर कसा देऊ. मग तो मी थोडा मोराल आर्ट म्हणतात, म्हणजे त्याच्या आतमध्ये टिश्यू पेपर, कॉटन असं घालून त्याचं आधी पहिलं स्ट्रक्चर तयार केलं. कारण हे सगळं 3D आहे, पोट वगैरे हे 3D आहे. तर हे सगळं आतमध्ये स्टफ केल्यानंतर त्याच्यावरून फेविक्विकचं मोल्डेड नावाचं एक मटेरियल आहे. तर ते आपण फेविग्रिलचं लावून त्याला शेप दिलाय. आणि मग त्याच्यावर कलर, आणि मग हे दात त्याच्यात घुसवले, आणि हे सुद्धा 3D आहे. हा डोंगर तयार केला, हे दगड आहेत.
वाव, ते म्हणजे तो लहान मुलगा आहे 4-5 वर्षाचा आणि त्याला फक्त डायनासॉरच हवा होता. भारी आहे. आणि म्हणजे हे लहान मुलांना बर्थडे गिफ्ट म्हणून द्यायला पण किती अं, भारी आहे. म्हणजे त्यांच्या त्यांच्या आवडीचं कार्टून. दिस आणि इज ते लव्हली. त्याला हाच कलर कॉम्बिनेशन पण हेच हवं होतं, पर्पल अँड पिंक. सो एकदम कस्टमाइज्ड आहे. वा, पण हे 3D वगैरे कमाल वाटतंय. ह्याला किती वेळ गेला असेल ना याला बनवायला? खूप वेळ गेला कारण ते तेवढं तसं प्रपोर्शन आलं पाहिजे ना. अगदी हो. भारी. मस्त. आता इथे एक वेगळं हे दिसतंय. ह्याच्याबद्दल काय माहिती द्याल? हां. हे कसं आहे, की हे दिया होल्डर आपण म्हणू शकतो. आपण दिवाळीला वगैरे असे जनरली लावतात. आपले पूर्वी आपल्या गावाला वगैरे असे झरोखे असायचे. बरोबर, हां, बरोबर. तर हां. त्याच्यावर आपण इथे आपल्या इलेक्ट्रॉनिक्सचे दिवे मिळतात साधे लाईटवर, हं, हं, सेलवर हं. चालणारे. ते लावून 1, 2, 4 असे लावले तरी सुद्धा पूर्ण वॉल डेकोर होऊन जाईल. शिवाय कधी-कधी पी-जीमध्ये आपण राहत असतो किंवा इव्हन स्वामी समर्थांची मूर्ती आहे. तर त्याच्या खाली थोडं आसन ठेवून ही अशी ठेवली तर त्यांचं एक आसन देवारा त्यांचा स्वतःचा तयार होईल. बरोबर, सो बरोबर. हे पण खूप छान वाटतं, की त्यांना बसण्यासाठी काहीतरी एक वेगळं सेपरेट असं केलेलं आहे. त्याचप्रमाणे गणपती बाप्पा पण आपण ह्याच्यावर बसवू शकतो अगदी. आणि कॅन्डल्स सुद्धा लावू शकतो. म्हणजे हे तुम्ही त्याच्यावर जे ठेवाल ते. मस्त. याला सुद्धा मी हे फोल्डेबल आहे हां, हे सांगायचं राहिलं. हे असं फोल्डेबल? काढून अच्छा. 2 पीस आहे. म्हणजे हे तुम्ही असं स्टोअर करू शकता आणि मग घालताना फक्त ह्याच्यात घालायचं आणि ह्याला बरोबर तेवढाच हे आहे. मस्त. आणि हे मागे सुद्धा हँग करू शकता किंवा हे तर डबल टेपने सुद्धा हां, स्टिक करू हे शकता. समजा आपल्याला वॉलवर लावायचं आहे, आपल्याला वॉल नाही खराब करायची आहे, तर तुम्ही डबल साइडेड टेप लावा आणि त्याच्यावर हे राहील. वा. सो ह्यातले पण अजून 2 कलर्स इथे वरती ठेवण्यात आले आहेत. सो ते पण खूप छान दिसतात ऍक्च्युअली. ऑरेंज आणि ग्रीन हां. आणि इथे असा मोरपिशी रंगामध्ये आहे. हां. आता हे आपण नेक्स्ट की की होल्डर्स होल्डर्स पाहतोय. आहे. जनरली आपल्या चाव्या घरातले इकडे-तिकडे पडलेले असतात आणि मग शोधावे लागतात. बरोबर. तर हे एकाच ठिकाणी सगळ्या हँग होऊन जातील. याच्यामध्ये हे मी जस्ट एक जिओमेट्रिकल डिझाइन टाइप्स केल्या. त्याच्यामध्ये मिरर्स आणि हे लावून इथे 5 हूक दिलेले आहेत. ही साईज छोटी आहे. ह्याच्यामध्येच हे आहे वारली पेंटिंग केलंय. सो वंडरफुल. त्या वारली पेंटिंग आणि त्याच्यावरती मिरर. मिरर वर्क केलंय. मस्त. आणि हे गणपती बाप्पा आहेत. वा. हे आपल्याला हवे तसे आपल्याला किती हवेत ते लावू शकतो आपण. पण हे किती छान दिसतंय. म्हणजे दाराच्या मागे सुद्धा हो, लावायला हो. किती छान आहे हो, ना, की हो. डोर ओपन करताना, हो, हो. बंद जस्ट करताना पण इथे लावल्या चाव्या की आपण घरात आलो. तरी ते छानच दिसेल. हम्म. अगेन तिथे एक मस्त शेड मध्ये दिसतंय. हा हम्म. खूपच चांगला कॉम्बिनेशन ऍक्च्युअली कलर मध्ये. हां, हां. व्हेरी नाईस. यांची काय रेंज जाते साधारण? ह्याची 750. 750. बरं. सो अगेन वारली पेंटिंग मध्ये एक तिथे मोठी साईज पण फक्त कलर मात्र वेगळा. हां, कलर कॉम्बिनेशन थोडा एक रेड जनरली रेड, ऑरेंज आणि येलो हे त्यांचं बेस कलर्स असतात. पिंक थोडासा व्हायब्रंट असा कलर आहे. सो अगेन ह्याच्यामध्ये छोटा आहे पण ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 हुक मिळणार आहेत. हम्म. सो त्यांच्यासाठी एक खूप चांगलं ऑप्शन आहे आणि अगेन हे लावायला पण बघा किती सोपं आहे. मस्त. सो हे पण अगेन आहे 750ला. इथे एक मल्टी कलर मध्ये ठेवलेला आहे. इथे हा वाला एक मल्टी कलर मध्ये विच इज अगेन अ गुड टू गो ऑप्शन. काही जणांना असं भरपूर कलरफुल घर आवडतं, एस्थेटिक वाईब्स वालं, त्यांच्यासाठी एक खूप चांगलं ऑप्शन आहे. सो ह्याच्यामध्ये की होल्डर्स मध्ये पण समजा वरती असं काही जणांचं असतं ना, की आम्हाला की होल्डर हवंय पण वरती काही वेगळी डिझाईन हो, हवी हो. किंवा नाव लिहून हवंय, हो, हो. तर तेही हो, होतं. हो. इन शॉर्ट काय तर सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये कस्टमायझेशन अवेलेबल आहे. तुम्हाला कुठला कलर कॉम्बिनेशन हवंय ते तुम्ही सांगितलं आणि साधारण रफ एक छोटंसं आयडिया दिली की लोटस पाहिजेत किंवा काय, तर तसं आपण करून देऊ शकतो. मस्त. आणि एक साधारण हे प्रोडक्ट्स तयार होऊन घरपोच मिळेपर्यंत किती वेळ जाऊ शकतो साधारण? ऑर्डर दिल्यापासून 10 दिवसात तर शुअरली 8 ते 10 दिवस हे छोटे प्रोडक्ट्स आहेत त्यांना लवकर होऊन जाईल. ओके. कारण मला मटेरियल मागवण्यापासूनचं काम आहे. बरं. सो 1 वीक्स टाइम इज फेअर इनफ. 1 वीक मध्ये तुम्हाला मिळून जाईल. मस्त. आणि बाकी मोठे प्रोडक्ट्स आहेत ते बनायला साधारण किती दिवस जातात? मोठा प्रोडक्ट बनायला 5 दिवस तर मला काम करायला लागतात कारण हे एक झाल्यावर ते थांबावं लागतं कारण हे ओलं असतानाच परत लावलं तर ह्याचं सगळं स्ट्रक्चर निघून जाईल. हे पूर्ण सुकल्याशिवाय त्याच्या बाजूचं लावता येत नाही. ओके. त्याच्यात आतमध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर ह्याच्यात शेडिंग केलेलं आहे तर त्याच्यामुळे हो. कलरिंग करायला वेळ लागतो. त्याच्यानंतर ते व्हार्निश लावावं लागतं, ते सुकावं लागतं. प्रत्येक प्रोसेस नंतर ड्राइंगसाठी एक वेळ द्यावा लागतो. त्याच्यानंतर मिरर वर्क इज द फायनल हे. पण त्यातून कोणाला अगदी अर्जंट हवं असेल आणि जर माझ्याकडे ऑर्डर्स नसतील तर मी नक्कीच लवकर द्यायचा प्रयत्न करेन. ग्रेट. आणि हे प्रोडक्ट्स फक्त महाराष्ट्रात की भारतात की परदेशातही जाऊ शकतात? माझे आता US ला आणि गेलेले आहेत ऑलरेडी. वाव. मस्त.
त्याच्यामुळे पण फक्त US ला म्हणजे जेव्हा ती मंडळी इथे येतात तेव्हा त्यांना ते आधीच ऑर्डर देऊन सांगतात. आता सुद्धा माझ्या याच्यातले 3-4 जाणार आहेत बरं. US साठी. हा डायनोसर आहे, हा तो US ला राहतो मुलगा. ओके. तर त्याच्यामुळे तसं म्हणजे पण ते मात्र त्यांना शिप त्यांना करावं लागेल. आपल्या इथल्या इथे आपण कुरिअर चार्जने करून किंवा मुंबईतल्या मुंबईत असेल तर ते पोर्टरने वगैरे पाठवू शकतो. अगदी, त्याचा अगदी. काही प्रॉब्लेम नाही. ग्रेट. आणि त्याला पॅकिंग वगैरे ह्याला सगळ्या याच्यावर बटर पेपर, आता हे ठेवताना सुद्धा ह्याला फार काळजी घ्यायला लागते. एक वर बटर पेपर ठेवायला लागतो, बबल रॅप ठेवायला लागतो, त्याच्याशिवाय स्टोअरही नाही करता येत. बरोबर. त्याच्यामुळे जास्त करून ठेवून उपयोग नसतो, कारण मला हा कलर कॉम्बिनेशन आवडलाय पण दुसऱ्यांना त्यांच्या घराप्रमाणे वेगळं हवं असतं. बरोबर. सो मी एक स्टँडर्ड बनवून ठेवलेत की ह्या डिझाईन्स आहेत माझ्याकडे अवेलेबल, शिवाय इन्स्टाच्या पेजवर आहेत. त्यातून त्यांना काही याच्यात मॉडिफिकेशन हवं असेल, काही लोकांना स्पेसिफिक कलर्स हवे असतात, बरोबर. तसं आम्ही करून देऊ शकतो. ग्रेट. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिप्पन आर्टचे सगळे पारंपरिक आणि खूपच कमाल असे प्रोडक्ट्स अँड डिझाईन्स पाहिलेत. सो तुम्हाला सुद्धा तुमच्या घरासाठी असे काही होम डेकोरचे प्रोडक्ट्स हवे असतील तर निर्माण बाय मा या ब्रँडला आणि सुजाता कुडाळकर ताईंना तुम्ही कनेक्ट करू शकता दिलेल्या नंबरवरती. शिवाय होम व्हिजिट प्रायर अपॉइंटमेंटनेच शक्य होणार आहे. आय रिपीट, होम व्हिजिट प्रायर अपॉइंटमेंटनेच शक्य होणार आहे. त्यामुळे इथे यायचं असेल तर कांदिवली वेस्टमध्ये त्यांचा सगळा सेटअप आहे. येण्याआधी तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल केला तर तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन शॉपिंग करता येणार आहे. घर बसल्या सुद्धा इंस्टाग्राम पेज किंवा फेसबुक पेजला जाऊन फॉलो केलं तर तुम्हाला त्यांचे प्रोडक्ट्सचे नवीन अपडेट्स किंवा नवीन डिझाईन सुद्धा तिथे मिळू शकतात. त्यांना नक्की जाऊन तिथे फॉलो सुद्धा करा. सगळे डिटेल्स मी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन चेक करा. सगळी माहिती, त्यांचा नंबर, इन्स्टा पेज, फेसबुक पेज, सगळं काही तुम्हाला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळणार आहे. सो थँक्यू सो मच. खूप छान माहिती दिली त्याबद्दल. थँक्यू. आय रिली लाईक युअर वर्क. म्हणजे एवढं आर्टिस्टिक काम आणि एवढे आर्टिस्टिक प्रोडक्ट मी पहिल्यांदा प्रमोट करते अँड आय फील सो ग्लॅड, आय फील सो गुड अबाउट इट की मला हे प्रमोट करायची संधी मिळाली. थँक्यू सो मच फॉर दिस. तर मंडळी, तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि शॉपिंग केल्यानंतर तुमचा फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.